आज तुम्ही पोलीस स्टेशनला आलाय, हिंगोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केलेली आहे. कशासाठी आलाय पोलीस स्टेशन? गेले कित्येक दिवस झालं तुम्हाला मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतच आलेले होते. खूप दिवस झाला आमचं 4-5 महिने झाला आम्ही प्रचार दौरा किंवा आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहे. आज ही शेवटची वेळ आली आहे. 2 दिवस बाकी आहेत इलेक्शनला. गेल्या आठवड्याभरात 15 दिवसांमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आल्या. हुकुमशाहीचा दंडीलशाहीचा वापर केला गेला. मुलांना शिवीगाळी केली गेली, लोकांना हाणामारी करण्याचा प्रयत्न केला गेला, गाड्या फोडल्या गेल्या. काल एक असा विचित्र प्रकार घडला की माझ्या महिलेला एक फोन करून किंवा तिच्या घरी जाऊन तिला दबाव देण्यात आला, तिला तिचा हात पिरगाळण्यात आला. मग हे किती दिवस सहन करायचं? आज कुठे ना कुठे जोपर्यंत मी आवाज उठवत नाही, जोपर्यंत मी बोलत नाही, तोपर्यंत हे मी सहन करत म्हणजे असं वाटतं की लोकांना मी सहन करते. पण हे आज आवाज उठवण्याचं कारणच एक असं आहे की माझ्या महिलेला जर त्रास होत असेल तर मला हे आवाज उठवणं गरजेचं आहे. म्हणून मी आज पोलीस स्टेशनला हे सांगण्यास, माझी महिला सुरक्षित आहे का हे सांगण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला इथे आलेली आहे. पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय का काय? पोलीस स्टेशनला तसा तर मी असा अर्ज देऊन आलेली आहे की माझ्या महिलांना सुरक्षित करण्यासाठी तुमचं प्रोटेक्शन आम्हाला हवं आहे आणि माझ्या महिलांना सुरक्षितता गरजेची आहे. आता सध्या काळाची गरज आहे. कारण बघत आलेले मी झरे गावामध्ये 100 ते 150 मुलं आणून ठेवलेली आहेत. कशासाठी ठेवलेले आहेत, का ठेवलेले आहेत त्याच्या पाठीमागे कारण मला माहित नाहीये. पण कुठेतरी माझी महिला सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आणि पोलीस स्टेशनला मला प्रोटेक्शन, माझ्या महिलांना प्रोटेक्शन हवंय याच्यासाठी मी त्यांना अर्ज देण्यासाठी आलेली आहे. आज एवढ्या महिला गोळा करून घेऊन आलाय तुम्ही. मागल्या काही काळामध्ये तुमच्या गाडीवरती हल्ला झाला, गाडी रोखण्याचा प्रयत्न झाला आणि आज असं घडतंय. त्याच्या पाठीमाग कुणाचं षडयंत्र आहे असं मला वाटतं? सगळ्यात पहिला तुम्ही असं म्हणताय महिला गोळा करून आले, तर बिलकुल नाही. मी ताईंसाठी आलोय, ते आमच्यावर आजपर्यंत मी येताना माझ्या गाडीमध्ये मी एकटीच होते आणि इथे आल्यानंतर मला माझ्या 2-3 मैत्रिणी भेटल्या, दीपाताई, मायाताई वगैरे ह्या सगळ्या. आणि त्यांनी फक्त मला विचारलं, ताई तुम्ही पोलीस स्टेशनला काय आलाय? तर मग त्यांना मी फक्त सांगितलं की असं असं घडलं होतं. मग त्या माझ्या बरोबर आल्यात. त्याच्यानंतर जेव्हा लोकांना कळलं, जेव्हा असं लोकांपर्यंत पोहोचत गेले की ताई पोलीस स्टेशनला गेल्यात आणि काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल, त्या अनुषंगाने मला बाहेर येईपर्यंत एवढा सगळा इथे घोळका तयार झालेला होता. हे मला असं वाटतं कुठेतरी माझ्या बाबतीत असलेलं लोकांचं प्रेम आहे, माझ्या महिलांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे. आणि मग त्यांना जर त्रास होत असेल तर मला आवाज उठवणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी मला भांडणं गरजेचं आहे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी मला इथे येणं गरजेचं आहे. म्हणून मी आज इथे आलेली आहे. कोण आहे ती पीडित महिला आणि ती पीडित म्हणजे हल्ला केला असावा? ती पीडित महिला झऱ्याची आहे आणि ती वैयक्तिक माझ्यावर प्रेम करणारी महिला होती. ती कुठेतरी माझ्या बाबतीमध्ये लोकांना प्रवृत्त करत होती की ताईंचं काम चांगलं आहे, ताई कुठेतरी आपल्या हक्कासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना आपण मदत करायची आहे. हे राजकारण आहे, ही लोकशाही आहे. लोक ठरवतील कुणाला मत करायचं, कुणाला मतदान द्यायचं, कुणावर प्रेम करायचं. आणि जर असं होत असताना तुम्ही जर त्यांना दबाव टाकत असाल, त्यांना जबरदस्ती करत असाल किंवा त्यांच्या हक्काचा तुम्ही गैरवापर करत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. ती चूक ही मला वाटतं त्यांनी त्या महिलेला त्रास दिला, ती एक महिला असेल, पण मे बी उद्या जाऊन अजून 4 महिलांना त्रास दिला जाईल. आणि मग मी माझे नेतृत्व महिलांसाठी जर घडवत असेल तर मला त्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय. म्हणून मला कुठे ना कुठे हे पाऊल उचलायचं. जर याच्यामध्ये असं जर होत असेल तर मला वाटत नाही माझ्या महिलाही शांत बसतील. आणि मी आतापर्यंत त्यांना शांत करत आलेली आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट अशी करू नका किंवा तुम्ही अशा कोणतंही पाऊल उचलू नका की जेणेकरून तुम्ही ज्या नेतृत्वाला तुम्ही फॉलो करताय ते नेतृत्व कुठेतरी तुम्हाला सिद्ध करायचं. त्याच्यामुळे त्या आतापर्यंत शांत आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये जर असं काही पुढे घडत असेल तर मला वाटत नाही त्याही शांत बसतील. आजही त्यांचं असं आक्रमकता बघून मला असं वाटतं की आताही त्या स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला बोलतील आणि बसतील आणि त्यांना सांगतील की आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे म्हणून. कुणाचे समर्थक आहेत? समर्थक मी नक्कीच म्हणेन समोरच्या व्यक्ती आहेत, जे प्रतिस्पर्धी आहेत माझे, त्यांचेच व्यक्ती आहेत. कारण त्यांनी डायरेक्टली माझ्या समोर नाव घेतलेलं आहे. मला तर त्यांचं नाव घेऊन मोठं काही प्रकरण घडवायचं नाहीये. जेवढा जमेल तेवढा आम्ही संयमानं घेतोय, आम्ही शांतीनं घेतोय. याचा अर्थ असं नाहीये की आम्ही शांत बसणार आहोत. माझ्यापेक्षा जास्त माझ्या महिला आक्रमक आहेत. त्यांनी हा विचार करावा की तुम्ही जर कोणती गोष्ट करताय तर तुम्ही तुमच्या मार्गाने करा. मग प्रचार असू दे, तुम्ही तुमच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य असू दे, सगळ्या गोष्टी तुमच्या मार्गाने चाललेल्या आहेत. आम्ही आमच्या मार्गाने चाललेलो आहे. आमच्या मार्गात तुम्ही अडथळा निर्माण करायला गेला तर माझ्या महिला शांत बसतील मला वाटत नाही. पोलीस प्रशासनाला काय विनंती केली? मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की तुम्ही जितकं जमेल तितकं
एक फेअर डिसिजन घ्यावं, प्रत्येक गोष्टीमध्ये तटस्थ राहून तुम्ही जी चुकीचं आहे ते, मग ती चुकी माझ्याही लोकांची जरी असली तरी तुम्ही तिथे घाईघाई करू नका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादी गोष्ट चुकीची घडते तर तिथे तुम्ही स्ट्रिक्ट त्या वेळेत ऍक्शन घ्यावी. त्यांनी मला आता आश्वासनही दिलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलेले आहे की SRPF टीम बोलवलेली आहे, पोलीस प्रोटेक्शन वाढवलेलं आहे. तुम्हाला कुठे असं वाटलं तर तुम्ही डायरेक्ट 112 नंबरवर कॉल करा आणि तुम्ही तुमच्या बेनामी पण का होईना पण तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. मग त्यांचं हे आश्वासन मला आता त्यांनी मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मी मला तर थोडीशी तसल्ली मिळालेली आहे की आपल्याला कुठेतरी पोलिसांनी प्रोटेक्शन देण्याबाबतीत किंवा पोलिसांनी आपल्याला सपोर्ट करण्याच्या बाबतीत हात उचललेले आहे. लिंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये भीतीचं वातावरण आहे का मतदारांमध्ये? मतदारांमध्ये मी असं म्हणेन की गेले 4 महिने जसं जसं मी बघते तर मतदार राजा माझा इतका स्ट्रॉंग झालेला आहे की त्यांना दिसते ताई एकटी विचार न करता फक्त आणि फक्त आपल्यासाठी लढतीये, तर आपण कुठेतरी एक पाऊल उचलायला पाहिजे. मतदार राजाने पाऊल उचललेलं आहे आणि त्या पावलाला कुठेतरी आता येऊन मला असं वाटतं ह्या क्षणाला येऊन जर आम्हाला हे जर पाऊल उचलायला लागत आहे, आम्हाला जर इथे पोलीस स्टेशनला यायला लागत असेल तर त्यांनी मला वाटतं कुठेतरी त्यांनी मला बळ दिलेलं आहे. त्या बळाचंच आता रूपांतर हे असं झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं मतदार राजा हा स्ट्रॉंग असावा, सेफ असावा. त्याच्यासाठी आम्ही हे आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन हे लोकांसाठी सुरक्षेसाठी आलेलो आहोत. काय आव्हान कराल लिंबोड्यातील जनतेला? निंबोडेतील जनतेला आणि माझ्या सर्व महिला भगिनींना मी असं आवाहन करेन की तुम्ही न घाबरता न डगमगता तुमच्या मनाला जे पटेल, तुमच्या मनाला जे वाटेल आणि जे बरोबर आहे त्या गोष्टीकडेच तुम्ही लक्ष द्यावं आणि कोणालाही न घाबरता, कोणालाही न जुमानता तुम्ही तुमचं मत मांडावं. ही लोकशाही आहे, ना दंडीलशाही आहे, ना दडपशाही आहे. न दडपता, न दंडीलशाही करता, दंडीशाहीला घाबरता तुम्ही तुमचं मत बेधडकपणे मांडा आणि येणारं इलेक्शन हा काळ एकदम व्यवस्थित आणि शांततेने जावा अशी मी लोकांना आवाहन करेन.